नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर आज आम्ही या जनसंपर्क दौऱ्यात फिरत असताना आमचे लवगावचे मित्र राजूभाऊ मनगटे यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आलो असता आणि राजूभाऊ यांच्या सोबत आमची भेटगाठ झाली असता तर राजूभाऊ यांनी आम्हाला बोलवलं की चला म्हणे माझ्या शेतामध्ये या ठिकाणी आम्हाला त्यांनी त्यांच्या शेतात बोलवलं आणि ज्यावेळेस त्यांनी हे शेड या ठिकाणी उघडलं तर अक्षरशः बऱ्याच म्हशीचे पिल्ले या ठिकाणी दिसून येत आहेत। तर कुठेतरी एक शेतीला साईड बिझनेस म्हणून आपले राजूभाऊनी या ठिकाणी व्यवसाय केलेला आहे। नुसतं शेतीच्या भरोश्यावर न राहता एक शेतीला साईड बिझनेस म्हणून कोणता व्यवसाय या ठिकाणी करावा, दोन पैसे आपल्याला या शेतीच्या माध्यमातून अजून व्यतिरिक्त कसे मिळेल, तर एक याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले हे म्हशीचे पिल्ले या ठिकाणी मला वाटतं कमीत कमी 550च्या वर या ठिकाणी छोटे छोटे म्हशीचे पिल्ले या ठिकाणी आहे। तर कुठेतरी एक शेतकऱ्यांना एक उत्तम उदाहरण म्हणजे राजूभाऊंनी या ठिकाणी दिलेलं आहे की एकीकडे शेती करत असताना यावर्षी शेतीमध्ये खूप नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतीचं मालाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। पण एकीकडे शेतीचं मालाचं नुकसान होत असताना एकीकडे साईड बिझनेस त्यांचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसून येत आहे। एक छोटे मोठे कमीत कमी 550-100च्या वर आसपास हे म्हशीचे पिल्ले या ठिकाणी आणि एका पिल्ल्याची किंमत मला वाटतं कमीत कमी 20-25 हजार रुपये या ठिकाणी आहे। तर कुठेतरी शेती जरी तोट्यात असली पण या साईड बिझनेसच्या माध्यमातून राजूभाऊने एक चांगला व्यवसाय या ठिकाणी चालू केलेला आहे। तर राजूभाऊचा आपल्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी आदर्श घ्यावा की नुसतं शेतीवर न अवलंबून राहता साईड बिझनेस सुद्धा शेतीला या ठिकाणी गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला शेतीत नुकसानी झालं तर व्यवसायाच्या माध्यमातून दोन पैसे आपल्याला कमावता येईल। तर याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजूभाऊ आहे। धन्यवाद। ओके।